पन्हाळा तालुक्यातील बांधारी परिसरात तळहाताच्या फोडासारखी जपलेली पिकं गवारेड्यांनी फस्त करण्याचा सपाटा लावलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ लागल्यानं शेतकरी हतबल झालाय। वन विभागाकडे वेळोवेळी संपर्क साधून देखील शेतीचा पंचनामा करायला वन कर्मचाऱ्यांना वेळ नसल्यानं शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। पन्हाळ्याच्या पायथ्याशी मसाई पठाराला लागून असलेला घुंगूर बादिवडे राक्षी हा भाग बांधारी परिसर म्हणून ओळखला जातो। दरम्यान या ठिकाणाहून कासारी नदीचं पात्र 10 किलोमीटर दूर असल्यानं या परिसरातील शेती कूपनलिकेच्या पाण्यावर केली जाते। जवळच डोंगर आणि जंगल असल्यानं वन्य प्राण्यांचा इथं उपद्रव मोठा आहे। कूपनलिकेच्या पाण्यावर पिकवलेला ऊस, मका, गवारेडा, रानडुक्कर फस्त करू लागल्यानं शेती भुईसपाट झाली आहे। शेतीसाठी काढलेल्या पीक कर्जाचा हप्ता परत करणं देखील शेतकऱ्याला अवघड झालंय। जागोजागी शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी पिकाचा पंचनामा करण्यासाठी वन अधिकाऱ्यांना कळवून देखील चालढकल होतीये। वन कर्मचाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये। दरम्यान शेतीला प्रथम प्राधान्य देणारा शेतकरी वन्य प्राण्यांच्या धास्तीनं शेती करू का नको या विचारात पडलाय। दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलाय। त्यामुळे वन विभागानं वन्य प्राणी शेतात येऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। वर्षभर काबाडकड करून आमच्या बायकाबरोबर सगळे शेतात राबून तळ हाताबरोबर आम्ही ऊस बी जगतोय आणि त्याला झालेलं खर्च सुद्धा आमचा निघत नाही या खर्चामुळे। त्यामुळे बँकेची कर्ज सोसायटी आहे भागू शकत नाही आम्ही त्यामुळे। आणि आताच्या महागाईला का खत बीत काय परवडत नाही। त्यामुळे वन खात्याने योग्य तो बंदोबस्त करावा नसेल तर कर्ज फेडण्यास वन खातं जबाबदार राहिले इथून पुढे।